जय जय रामकृष्ण हरी। परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण। नवनवीन दर्जेदार व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या आवडत्या परमार्थ प्रेमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन नक्की हिट करा। धन्यवाद। पांडुरंगा करो प्रथम नमन, दुसरे चरण संतांचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरुदास तुका। ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो, पावन झालो चराचरे। श्री गुरु चरण सरोज रज, निज मन मुकुर सुधारे, बरन भुरघुबर बिमल जसु जोदायक फलचारे। बुद्धिहीन तनु जानिके, सुमिरो पवन कुमार, बल बुद्धि विद्या देहु मोहे, हरवु कलेश विकार। नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। तुझ्या कृपेने दीनबुगविहार, तुझ्या कृपेने दीनबुगविहार, करोनी तव भजना, वंदितो तुझला गजवदना, 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 वंदितो तुझला गजवदना। स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेच वंदू श्री चरण श्री गुरूंचे, ते नमस्कार नियाता। विठ्ठल विठ्ठल गुणाला विटेवरी, गुणा आला विटेवरी, पितांबरधारी सुंदर जो, डोळे कान त्याचे ठाई, मन पाये राहो हे मुक्त कैवल्य। तेजोनदी भगवान श्री ज्ञानोबा राय आदि करून सर्व संतांना नमन करू, मायबाप श्रोत्यांना अभिवादन करून सेवेला सुरुवात करतो। आताच्या कीर्तन निरूपणाचा जो निवडला अभंग आहे, ज्ञानियांची, राजयोग्यांची, मौली साधकांची, मायबाप भक्तांची शिरोमणी इत्यादी विश्वना विकता असणारे ज्ञानेश्वर प्रिय जगुरु तुकोबरायांचा 4 चरणाचा अभंग असून या अभंगाद्वारे महाराज भगवंताच्या सगुण रूपाचं वर्णन करतात। विठ्ठल विठ्ठल आरंभ करण्यापूर्वी थोडासा परिहार। महाराष्ट्रातील हिंगोली जिल्हा शनगाव तालुक्यातील आध्यात्मिक, धार्मिक, सामाजिक हिंगोली तालुका अशा विविध गोष्टींनी संपन्न असणारी पवित्र पावनभूमी श्री क्षेत्र नांदुरा नगरीमध्ये सालाबाद प्रमाणे चालू असला भव्य आणि दिव्य स्वरूपाचा हा नामयज्ञ
आणि या सप्ताहामध्ये माझ्या वाट्याला आलेली या वर्षाची 4थ्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा संपूर्ण गावकरी मंडळीच्या वतीने, संपूर्ण गावकरी तरुण बांधवाच्या वतीने, संपूर्ण गावकरी भजनी मंडळीच्या वतीने ज्यांनी मला हे निमंत्रण दिलं ते आपल्या गावचा एक वैभव हरिभक्तीपरायण अंकुश महाराज यांच्या माध्यमातून या ठिकाणी मला येण्याचं निमंत्रण आलं। बरेचसे महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या निमंत्रणाच्या संबंधाने महाराष्ट्रातील नव्हे तर जिथपर्यंत संगीत आहे, जिथपर्यंत पखवाज आहे, या चारही महाराज मंडळीची ओळख आहे। मी कलाकार नाही म्हणत, काय गायन क्षेत्र असेल आणि पखवाज म्हटलं असेल, सध्याच्या काळात सध्याच्या संप्रदायामध्ये म्हणजे सध्या सांप्रदायिक वातावरण युट्यूबचं नाव खोललं की तुम्ही जे हिरे आणलेत ना तुमच्या गावात फक्त एवढेच युट्यूबला दिसतात। किती प्रामुख्याने ज्यांनी अतिशय सुंदर गोड चाल गायली हरिभक्तीपरायण माझे जिवलग मित्र, महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायनाचार्य कैलासजी महाराज पवार आणि माझे जिवलग मित्र ओमकारजी महाराज या ठिकाणी। काय ओमकार महाराजांना देवाने आवाज दिला महाराज। कधी कधी उंच गात असताना आवाज क्रॅच पडतो, फाडतो, पण ते उंच गाताना ऐका वाटतं। ते असे आमचे असणारे ओमकारजी महाराज, माऊलींची फार मोठी कृपा आहे महाराज। माझे बालमित्र या ठिकाणी उपस्थित आहेत, युवा कीर्तनकार, आपल्या भागाचा वैभव सारंग महाराज उत्कृष्ट गायक आहेत, त्यांनाही धन्यवाद देतो, लक्षात ठेवा। आणि जिवलग मित्र हरिभक्तीपरायण बाल सखे आमचे आळंदीला सोबत असतो आम्ही। महाराष्ट्रामध्ये लग्गी मास्टर म्हणून ज्यांना संबोधितले जातं हरिभक्तीपरायण चंद्रकांत दादा पंचाळ, आणि थोडासा उशीर म्हणजे मी त्यांच्या भागात होतो ते आपल्या भागात आहेत, त्याच्यामुळं धावपळ करत या ठिकाणी आलो। पण सर्वांचेच मला फोन होते, तुमच्यापेक्षा यांची फोन होते की महाराज जरा सावकाश या, कारण तुळजापूर तिथं रामकथा सुरू आहे। दादांनी मला 2-4 फोन केले आणि अतिशय गोड व्यक्तिमत्व महाराज, कमी वयामध्ये पखवाजामध्ये ज्यांनी नाव केलं ते माझे जिवलग मित्र कृष्णा महाराज। एक वाक्य सांगू तुम्हाला, महाराष्ट्रात तुम्ही महाराज हिरे आणताना असे हिरे निरखून आणले। हिरे बरेच असतात पण हे कोहिनूर हिरे आहेत। कोणते आहेत? सर्व कोहिनूर हिरे आहेत। या ठिकाणी सर्व गावातील असतील, बाहेरगावचे असतील, सर्वच महाराज मंडळी उपस्थित आहेत। महाराज तुम्हालाही धन्यवाद देतो। नेकरी बाबा, चोपदारवाले, पंचकृषीतील भाविक भक्त सर्वांना मनभावे वंदन करतो। आणि यूट्यूबवाले दादा परमार्थ प्रेमी, वा नावच वा वा, आमचे शिवानंद शास्त्रीजी महाराजांचं चॅनल आहे, म्हणजे काय विशेष नाही महाराज। सर्वांना मनोभावे वंदन करतो। या ठिकाणी साऊंड सिस्टीमवाले दादा, अतिशय गोड साऊंड तुमची। आपल्याला उरलेल्या वेळामध्ये चिंतन पाहायचं, फक्त लक्षपूर्वक ऐका। विठ्ठल विठ्ठल ज्यांचा सेवेकरता अभंग घेतला त्यांचं थोडंसं चिंतन पाहू की नेमके कसे आहेत। भक्तीचा जिवाळा, प्रेमाचा मळा, चैतन्याची चितकळा संत तुकाराम महाराज। घरात नाही धान, पोटात नाही अन्न, गावात नाही मान, पण चित्तात समाधान संत तुकाराम महाराज। घरात मोडकी खाट, फुटका माठ, गळकताट, पण शेवटी वैकुंठाची वाट, अशा ज्यांच्या परमार्थाचा थाट, ते विश्वाचे गुरु, जगाचे गुरु, आशिया खंडाचे गुरु, भारत देशाचे गुरु, महाराष्ट्राचे गुरु, हिंगोली जिल्ह्याचे गुरु, तुमचे गुरु, माझे गुरु, इथून पुढे कीर्तन सुरू। विठ्ठल विठ्ठल या ठिकाणी कीर्तनासाठी तरुण बांधव जास्ती संख्येने, बहुसंख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत। मला तरुणाचा स्वाभिमान आहे। काही म्हातारी माणसं म्हणतील आम्ही जाऊ का उठून, तसं नाही। तरुणा भाग्यवंत नटे हरे कीर्तनात। तरुण कोण एका वाक्यात सांगू, लक्षपूर्वक ऐका। तरुण आहे जवान, तो आहे या महाराष्ट्राच्या मातेची शान। तरुण आहे जवान, तो आहे या महाराष्ट्राच्या मातेची शान। गीता, भागवत, ज्ञानेश्वरी गाथा आपापल्या आईवडिलाच्या चरणी ठेवा तुम्ही माथा, मग होईल तुमच्या जीवनात पुण्याचा साठा। त्याला म्हणतात तरुण। जन्म मिलना भाग्य की बात है, जन्म मिलना भाग्य की बात है, मृत्यु होना समय की बात है। मृत्यु होने के बाद लोगों के मन में जीवित रहना, ये तो किए हुए कर्मों की बात है। विठ्ठल विठ्ठल आणि त्या सेवेकरता जो अभंग निवडला जगुरु तुकोबरायांच्या अभंगाद्वारे महाराज भगवंताच्या सगुण रूपाचं वर्णन करतात। वाक्यातून चिंतनाला प्रारंभ होतो, लक्षपूर्वक ऐका। समाजाचा जर आपण विचार केला, समाजामध्ये काही लोक माननीय आहेत,
समाजामध्ये काही लोक आदरणीय आहेत, समाजामध्ये काही लोक पूजनीय आहेत, समाजामध्ये काही लोक तेजनीय आहेत आणि समाजामध्ये काही लोक वर्णनीय आहेत. त्यातला पहिला मुद्दा, समाजामध्ये काही लोक माननीय आहेत. दादा, कोणाला म्हणायचं माननीय हो? ऐका, काही व्यक्तींचं नाव घेत असताना चंद्रकांत महाराज त्यांना माननीय म्हणावं लागतं आणि नंतर त्यांचं नाव घ्यावं लागतं. म्हणजे माननीय हा शब्द गुरुजी तिकडल्या व्यासपीठावरचा, इकडल्या व्यासपीठावरचा नाही. एक व्याख्या संपली. दुसरा शब्द आहे आदरणीय. महाराज सांगा ना, आदरणीय कोणाला म्हणायचं? ऐका, घरातील वडीलधारी व्यक्तीचं नाव घेत असताना त्यांना आदरणीय म्हणावं आणि नंतर त्यांचं नाव घ्यावं. छोट्या भावाने जर मोठ्या भावाचा परिचय करून द्यायचं ठरलं दादा, त्यांना आदरणीय म्हणावं, नंतर त्यांचं नाव घ्यावं. म्हणजे आदरणीय हा शब्द घरातील वडीलधारी मंडळी करता वापरला, तो दुसरा शब्द संपला. तिसरा शब्द आहे पूजनीय. मग पूजनीय कोणाला म्हणायचं? आपल्या गुरुचं नाव सांगत असताना, आपल्या गुरुचा परिचय करून देत असताना एकेरी भाषेत त्यांचा उल्लेख नाही केला पाहिजे. गुरुचा काय अधिकार आहे महाराज? गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वर, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. एवढा अधिकार त्या गुरूंचा लक्षात ठेवा. एक पंजाबी भजन आहे गुरुजी. गुरु का दर्शन देख देख जीवा, गुरु के चरण धोए धोए पीवा. गुरु का दर्शन देख देख जीवा, गुरु के चरण धोए धोए पीवा, धोए धोए पीवा. दादा, एवढा अधिकार आहे गुरुचा, लक्षात ठेवा. म्हणून आपल्या गुरुचं नाव सांगत असताना एकेरी भाषेत त्यांचा उल्लेख नाही केला पाहिजे. मग काय म्हटलं पाहिजे? परमपूज्य म्हटलं पाहिजे किंवा पूजनीय म्हटलं पाहिजे. नंतर आपल्या गुरुचं नाव सांगितलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. तिसराही शब्द संपला. चौथा शब्द आहे तेजनीय. मग तुम्हाला म्हणायचं महाराज तेजनीय कोणाला म्हणायचं? ऐका, दुर्जनाच्या बाबतीत जो शब्द वापरला जातो ना, त्याला तेजनीय म्हणतात. चौथा शब्द संपला. पाचवा शब्द आहे वर्णनीय. मग महाराज वर्णनीय कोण आहे हो? एक तर भगवान परमात्मा आहे, नाही तर फक्त साधू संत आहेत. म्हणून या भंगाद्वारे महाराज वर्णन करतात. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. या ठिकाणी आपण अतिशय सुंदर कीर्तन ऐकता. परत थोडंसं ताट बसा. असं वा, धन्यवाद. ताट का बसायचं माहिती आहे का गुरुजी? ज्याच्या पाठीचा कणा ताट असतो ना महाराज, ती माणसं 100 वर्ष मरत नसतात. ऐकताय ना तुम्ही? आणि ज्या समाजाच्या पाठीचा कणा ताट असतो ना दादा, तो समाज 1000 वर्ष कोसळत नसतो. ऐका, अरे कोसळलेल्या समाजाला माऊली महावैष्णव ज्ञानोबा नाही, नगर जिल्ह्यातल्या मादेलीला पाठ लावून सपाट झालेल्या समाजाला अध्यात्माची जागृती दिली आणि त्या ठिकाणी दगडाचं मंदिर झालं. म्हणजे पाठीच्या कणाला किती महत्वाचा विचार जरा तुम्ही करा. सध्या समाज हायफाय झाला, वायफाय झाला. कोणत्याही काळात कोणताही रोग यायला लागला, बरोबर आहे का? आणि पाऊस कोणताही, उन्हाळ्यात कुठं पाऊस असते का? आपल्याला 1.5 महिना झाले तो सोडायला तयार नाही. या कलियुगामध्ये प्रत्येक माणसाला हरिनामाची गरज का निर्माण झाली दादा? कारण समाज झाला तराट, माणसं झाली सैराट आणि आयुष्य झालं झिंगाट. अरे तराट होऊन सैराट होण्यापेक्षा, आयुष्याला झिंगाट करण्यापेक्षा अध्यात्माची वाट धरण तुमच्या जीवनाची पहाट निर्माण करा. एकदा का तुमच्या जीवनाची पहाट निर्माण झाली की तुमच्या जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. आणि एकदा का माणसाच्या जीवनाचं सोनं झालं दादा की सोनं गाळात टाका, जाळात टाका, नाही तर माळात टाका. सोन्याची किंमत कधीच कमी होत नसते. काही लोक म्हणतात अलीकडे तुमच्या कथा कीर्तनात जरा समाज कमी असते. त्याला सांगितलं बाबा रे, हे जे आमचं वारकरी संप्रदाय दुकान आहे ना दादा, कैलासजी महाराज, हे ब्रँडेड सोन्याचं दुकान आहे. कशाचं दुकान आहे बाबा? सोन्याचं दुकान. आणि माता भगिनींनो, सोन्याच्या दुकानात जायचं म्हटलं काय लागतं? पैसा लागते.
तसं इथं सुद्धा पैसा लागतो, पण इथं कोणता पैसा लागतो? इथं पुण्यरूपी पैसा लागतो. इथं एका जन्माचं पुण्य चालत नाही. तर माऊली सांगतात बहुत सुकृताची जोडी, सुकृताची जोडी सुंदर योग आहे. नाही तर एवढं नशिबाला आमच्या चांगलं बाबा. आपण एक म्हणाव की तिसरंच म्हणाल ते महाराज त्याला थाप टाक, मला धुमाकून थाप टाक. विठाल विठाल इथं येण्याकरता काय लागतं दादा? पुण्य लागते, बरोबर आहे का? बहुत सुकृताची जोडी. नामदेवराय म्हणतात, अहो त्या पंढरीच्या मालकाने आमच्यावरती कृपा केली, पण त्यासाठी आम्ही काय केलं? जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केले. जन्मोजन्मी जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. म्हणजे इथे न करता काय लागतं? पुण्य लागतं. आणि माता माऊला इथे येऊन सुद्धा कीर्तन लक्षपूर्वक ऐकलं पाहिजे. नाही तर 8 दिवसापूर्वी कीर्तनात सांगितलं मी, या ठिकाणी जेवढे मंडळी आले तेवढे एक ना दिवस मरणार आहेत. आणि सर्वांना आपल्याला एक ना दिवस जावं लागणार आहे. कीर्तनकार जाणार आहे, वादक लगेच कृष्ण महाराज म्हणतात लगेच जाणार. पण असं सर्वांना सांगितलं, तुमच्यासारखे होते महाराज, सर्वांना वाईट वाटलं ओंकार दादा. आणि वाईट वाटल्यानंतर माता भगिनी डोळ्याला पदर लावला. चंद्रकांत महाराज रडू लागले. मलाही वाईट वाटलं, पण माठी मागून एक म्हातारी आजी उठली. ती निस्ती उठली नाही तर हसू लागली मोठमोठ्यानं. मला आश्चर्य वाटलं, आम्हाला सर्वांना वाईट वाटतं. मंडपाला जेवढी मंडळी बसली त्यांना सर्वांना वाईट वाटायला लागलं, पण नेमकं म्हातारी का हसा लागली मला काही कळेल नाही. म्हटलं आजी काय महाराज? म्हणलं इकडे या. अहो आम्हाला सर्वाला वाईट वाटते. म्हणे हो. म्हणलं तुम्ही का हसा? म्हणलं हसू नाही तर काय करू म्हणे महाराज. म्हणलं म्हणजे? अहो तुम्ही आता कीर्तनात सांगितलं ना, या गावचे जेवढे मंडळी आहेत तेवढे एक ना दिवस मरणार आहेत. म्हणलं बरोबर आहे. त्यातच तर हसू या लागला मला. म्हणलं कस काय? मी या गावची नाही. काय म्हणे? मी या गावची नाही. म्हणजे तू या गावची नसले तरी राहणार नाही आणि त्या गावची नसली तरी राहणार. पण एक कळलं तर बोल आहे. एक वाक्य सांगू. 4-5 जण पत्ता खेळू लागले आणि पत्ता खेळत असताना पोलीसची गाडी आली. पोलीसची गाडी आल्यानंतर त्यातले 4 जण असे लटलट लटलट कापू लागले. पण एक बहादर डायरेक्ट उठलं महाराज आणि पोलीसच्या गाडीत जाऊन बसलं. इतका हलकट होतं ते. पोलिसांनी 4 पकडून आणलं आणि पोलिसाला 4 पकडून आणलं. त्याला विचारलं का रे तू न पकडता गाडीत कसा बसलास? ते साहेबाला म्हणे काय बोलता राव? कस काय? काल तुमच्या गाडीत उभं राहून जायचं काम नाही का पडलं? हे तुम्हाला कळलं नाही. एवढं हलकट होतं ते. सकाळी अटक व्हायचं आणि संध्याकाळी सुटायचं, पुन्हा डावर बसायचं. असं विठ्ठल विठ्ठल अशी जर क्वालिटी असली तर महाराज फार अवघड आहे. बरोबर आहे का? म्हणून या अभंगाद्वारे महाराज वर्णन करतात. ऐका, वर्णन कोण करते? जगरू तुकोबरा वर्णन करतात. कोणाचं वर्णन करतात? अखिल कोड ब्रह्मांडाचं ते वर्णन करतात. वर्णन करण्याकरता समसमता लागते, अधिकार लागते. कोणी कोणाचं वर्णन करून चालत नाही. अहो गायक वादक चांगले नाहीत असं कोणी म्हणावं? कमीत कमी 10 वर्ष तरी त्यानं आळंदीला नुसतं खाल्लं नाही पाहिजेत, मग काहीतरी शिकलं पाहिजेत. कमीत कमी 5-50 राग तरी त्याला
आपल्याला एकच राग येते, तुम्हाला राग येत नाही? एक पण येत नाही का? प्रत्येक माणसाला एक राग येते बाबा, येते का नाही? ज्याला एक राग येते तो माणूस, ज्याला नाही राग येत तो संत. बरोबर आहे का? राग कोणाला येत नाही चंद्रकांत महाराज? अहो वादक चांगले नाहीत, कमीत कमी 400-500 बोल तरी पाहिजे रे बाबा. आता हे तुम्हाला दोघं दिसतात वाजवताना, गोड लागते गाताने वगैरे महाराज, पण जीवनामध्ये फार मोठी साधन आहे, फार मोठी साधन आहे, लक्षात ठेवा. आता हे महाराष्ट्र भूषण झाले, उगीच्या उगी झाले नाहीत, तर मग यांच्यावरती माऊलीची कृपा झाली. पण कृपा कधी झाली? यांनी साधना केल्यानंतर. बरोबर आहे? म्हणून वर्णन कोणी कोणाचं करते. आता वर्णन कोणी कोणाचं करून चांगलं नाही. सासू जवायचं वर्णन करते, काय सांगा बाई आमचे जवाई. म्हणलं काय सांगता बाई, माझा जवाई दिवसभर गाडी चालवते. दुसरी म्हणे तुझा ड्रायव्हर आहे, आता विष्टीवर असल्यामुळं गाडी नाही चालवत तर काय करल. पण तिसरी म्हणे माझ्या जवाई तर सारखं कोणीच नाही. म्हणजे कसं काय? फार चांगला आहे माझा जवाई. म्हणे किती चांगलं आहे बाई, माझ्या पोरीला प्रत्येक कामात मदत करतो. वर्णन. ती म्हणे सांग सांग काय काय करतो. माझी पोरगी ना, हा माझी पोरगी जर भांडे घासत असली ना, हा तिला धुवू लागतो. वर्णन. कपडे धुत असली ना पिळू लागतो. बाई गरीब तर एवढा आहे, एवढा गरीब आहे, त्याला 2दा फुकणीन मारलं, फुकणीनं, पण काहीच म्हणलं नाही. हलकट वर्णन महाराज. विठ्ठल विठ्ठल जगरू तुकोबर आहे ते वर्णन करत नाही दादा. वर्णन कसं करावं ऐका. लहान्याने मोठ्याचं वर्णन करावं, शिष्याने गुरुचं वर्णन करावं, भक्ताने देवाचं वर्णन करावं, नौकराने मालकाचं वर्णन करावं, नवऱ्यानं कोण म्हणलं पाठी मग बायकोचं काय काय करावं लागते मला. त्याशिवाय मेळ बसत नाही. बरोबर आहे का? हे थोडं व्यवहारात लाडा, थोडं शास्त्राकडे. गुरुच्या कृपेने मी सांगतो, चिंतन आहे का. शास्त्राने मोठेपणाचे 2 प्रकार सांगितले. किती सांगितले? 2 प्रकार. एक आहे नैमित्तिक मोठेपण आणि दुसरं संसर्गिक मोठेपण. कशाला म्हणायचं नैमित्तिक? ऐका. निमित्तानं जे मोठेपण आलं असतं दादा त्याला नैमित्तिक मोठेपण म्हणा. अंगभूत जे मोठेपण असते त्याला संसर्गिक मोठेपण म्हणा. अरे काही कालापुरतं टिकणारं मोठेपण त्याला नैमित्तिक मोठेपण म्हणा. कायमस्वरूपी टिकणारं मोठेपण त्याला संसर्गिक मोठेपण म्हणा. देहाच्या ममत्वाने निर्माण झालेलं मोठेपण त्याला नैमित्तिक मोठेपण म्हणा. आणि आत्मस्वरूपाच्या विचारान झालेलं मोठेपण त्याला संसर्गिक मोठेपण म्हणा. दुःखाच्या कारणीभूत असणारं मोठेपण त्याला नैमित्तिक मोठेपण म्हणा. आणि सुखरूपतेला कारणीभूत असणारं मोठेपण त्याला संसर्गिक मोठेपण म्हणा. विठ्ठल विठ्ठल मायबापो, तुमचं आमचं जे मोठेपण आहे ना, हा हे नैमित्तिक मोठेपण आहे. कसं मोठेपण आहे बाबा, मी तुम्हाला पटवून देतो. आपल्याला बाजार कुठं जवळचा आहे? हिंगोली. एक माऊली बाजारामध्ये गेली चंद्रकांत महाराज आणि त्या दादाला विचारलं, ओ भांडेवाले दादा. बोला मावशी. हा मोठा डबा कितीला दिला डबा? त्यांनी सांगितलं मावशी 500 रुपयाला. त्याच्यापेक्षा लहान? त्यांनी सांगितलं 300 रुपयाला. आणखीन त्याच्यापेक्षा लहान? त्यांनी सांगितलं 250 रुपयाला. त्या मावशीने म्हटलं का हो काही कमी होत नाहीत का? दुकानदार म्हटला मावशी फार महागाई वाढली, याच्यातलं काहीच कमी होत नाही. मावशीने पैसे दिले आणि दुकानाच्या बाहेर पडल्यानंतर तिला बरेचसे मडके त्या ठिकाणी बिनग्या सापडल्या. त्यावेळेस त्या कुंभाराला मावशी म्हणते, ओ दादा. बोला मावशी. हे मडकं किती रुपयाला दिलं? त्यांनी सांगितलं 20 रुपयाला दिलं. असं 20 रुपयाचं मडकं घेतलं आणि घरी आली. ऐका आता. प्रत्येकाला काहीतरी तिनं काम लावलं, प्रत्येक डब्यात काहीतरी तिनं ठेवलं. राहिलं होतं मडकं. मडक्यामध्ये काय ठेवावं, काय ठेवावं? मडक्यात घरात दही होतं, डायरेक्ट दही त्या मडक्यात टाकलं. मडकं कुठं? शिंक्यावरती. बरोबर आहे. 4-5 महिन्याचा कालखंड गेला आणि 4-5 महिन्याचा कालखंड गेल्यानंतर त्यांच्याकडे जी म्हैस होती ती आटल्या गेली. आता मला सांगा, जिथं दूध नाही तिथं दही कुठून निघेल? एके दिवशी ते वरचं मडकं खाली घेतलं, सुंदर वांग्याची भाजी केली, सर्वांना वाढली. तिला वाटलं आपण सुद्धा जेवण करावं, पण धुणे भांडी करावी, नंतर निवांत जेवण करावं. जे मडकत भाजी होती ना पातेल्यात बैगुण्यात, ती कशात टाकावी कशात टाकावी त्या ठिकाणी तिला मडकं दिसलं. घाई गडबडीत त्या मडक्यात ती भाजी टाकल्या गेली. मडकं कशाचं होतं? दह्याचं मडकं होतं.
1 तासाचा कालखंड गेला आणि 1 तासानंतर ती जेवायला बसली. सर्व वाढून घेतलं. महाराज भूक लागली होती हो. तिनं चपातीचा घास त्या भाजीमध्ये बुडवला आणि तोंडात टाकल्याबरोबर काय झालं होतं, भाजी खराब झाली होती, विटल्या गेली होती भाजी. असला राग आला तिला. तिने विचार केला माझ्या जीवाचा एवढा आटापिटा केला, सर्वांचं जेवण झालं आणि मला माझ्या नशिबाला ही भाजी खराब झाली कशामुळे असावी. महाराज त्या मडक्याकडे तिनं पाहिलं. राग आला मडक्याचा. मेल्या मुडद्या. मडकं धरलं झिर दिवशी फेकून दिलं. माझा दृष्टांत संपला. आता माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. जोपर्यंत मडक्यामध्ये दही होतं ना मायबाप हो, हा तोपर्यंत मडकं कुठं होतं बोला. वा, शिंक्यावरती होतं. एकदा का मडक्यातलं दही फेकून देण्यात आलं की डायरेक्ट मडकं फेकून दिलं. आता लक्षपूर्वक आहे का. तसं तुमचं आमचं हे 3.5 हाताचं देहरूपी मडकं आहे दादा. जोपर्यंत या शरीरामध्ये प्राण आहे ना तोपर्यंत कोणाचा काका, कोणाचा मामा, कोणाचा चुलता. एकदा का या शरीरातला प्राण निघून गेला ना दादा की सरळ आपल्याला मशानात जावं लागतं. म्हणून सांगतात महाराज हे मोठेपण जे आहे ना हे नैमित्तिक मोठेपण आहे. विठ्ठल विठ्ठल म्हणून महाराज सांगू लागले बाबा आम्ही फक्त त्याचं चिंतन करणार. कोणाचं चिंतन करणार. आम्हाला गायचं असलं तरी फक्त आम्ही एकाच नाव एक गाव आम्ही विठोबाचे नाव आणि कापे काम नाही आता. महाराज एवढंच आहे का. महाराज म्हणले तसं सुद्धा नाही. आम्हाला चित्तात जरी धरायचं तर फक्त धरिला
एक धरिला चित्ते अमीर खुमाईचा पती. आणि एकनिष्ठतेला फार महत्व आहे, लक्षात ठेवा. आपल्या गायनावर असेल, आपल्या कलेवर असेल, महाराज एकनिष्ठेने जर प्रेम ठेवलं ना, तर हे उदाहरण तुमच्या डोळ्यासमोर लक्षात ठेवा. काहीची दृष्टी चांगली नसते महाराज, त्याला कोणतंच चांगलं वाटत नाही. बरोबर आहे का? काही काहींचा परमार्थ असो, याला नावं ठेव, त्याला नावं ठेव. आपली दृष्टी बदलली की सर्व जग चांगलं दिसते, लक्षात ठेवा. पण ती गोष्ट महत्वाची आहे ना. हो दृष्टी में तेरी दोष है, तू दुनिया निहारता. दृष्टि में तेरी दोष है, तू दुनिया निहारता. समता का समता का समता का अंजन आखलो, बस हो गया भजन. आदत बुरी सुधार लो, बस हो गया भजन. हो मन के तरंग मान लो, मन के तरंग मान लो, बस हो गया भजन. आदत बुरी सुधार लो, बस हो गया भजन. आदत बुरी एवढं सुंदर जीवन माणसाचं असलं पाहिजे राजा, लक्षात ठेवा. किती सुंदर असलं पाहिजे. कीर्तनात जरी बसलो तर कीर्तन कोणाचं असते? प्रभूचं असते. बरोबर आहे का? पण मी काय म्हणतो, एकनिष्ठतेला फार महत्व आहे. म्हणून महाराज सांगू लागले, आम्हाला वर्णन करायचं तर आम्ही फक्त त्याचं करू. काही लोकांनी महाराजाला प्रश्न केला लक्षपूर्वक आहे का, ओ महाराज तुम्ही एकीकडे सांगता 10 ते 20 मिनिटं झाले आम्ही त्याचं वर्णन करू, पण एकीकडे तुम्ही असंही सांगता ज्याचं वर्णन करायचं ना, हां त्याला रंगही नाही, रूपही नाही, छाया सुद्धा नाही.